एका रॅन्डम सॅटर्डेला खूप स्वस्त आणि मस्त अशा जागी आम्ही गेलो फिरायला. कुठे गेलो हे बघण्यासाठी पूर्ण व्लॉग नक्की बघत राहा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फ्रेंड्स, झालं असं, उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे आणि कुठेतरी फिरायला चला हे जसं तुमच्या घरात चालू असेल ना, तसं माझ्याही घरात चालू आहे. आणि या गोष्टीला कंटाळून कुठे फिरायला जायचं, कारण सगळीकडेच ऊन आहे. उन्हामध्ये कुठे फिरायचं या गोष्टीचा खरंच एक खूप मोठा ताण येतो पेरेंट्सला सुद्धा. पण पोरं अशी मागे लागतात, कुठेतरी बाहेर घेऊन चला म्हणजे आम्हाला बरं वाटेल, सुट्टीच्याच दिवसात जाऊ शकतो. मग एकदा शाळा सुरू झाली की या सगळ्या गोष्टी होत नाहीत, कुठे जाता येत नाही वगैरे वगैरे. पुण्यामध्ये वनाज साईड म्हणजे कोथरूड साईडला जी मेट्रो आहे ती पूर्ण चालू झालेली आहे. खूप दिवस झालेले आहे, पण आम्ही मेट्रोची अजूनपर्यंत सफर केलेली नव्हती. म्हणून एक दिवस संध्याकाळी 5 वाजता आम्ही रॅन्डमलीच निघालो आणि काहीही ठरवलं नाही. प्रत्यक्षात मेट्रोची टूर आज आम्ही करणार आहोत. वनाजपासून रामवाडीपर्यंत लॉंगेस्ट रूट आहे हा मेट्रोचा आणि इतका सुंदर नजारा तुम्हाला या मेट्रोच्या सफरमध्ये दिसणार आहे. पण हा सुंदर नजारा बघण्यासाठी एका पर्टिक्युलर टाईममध्ये तुम्हाला जाणं गरजेचं आहे, तरच हा सुंदर नजारा, हे सुंदर पुणे तुम्ही अनुभवू शकता, एक्सपिरियन्स करू शकता. मेट्रो म्हटलं की गर्दी ही आलीच, पण खरं सांगू का फ्रेंड्स, सॅटरडे किंवा संडेमध्ये जर तुम्ही ही मेट्रो पकडली आणि त्या गोल्डन मोमेंटमध्ये, गोल्डन आवरमध्ये जर तुम्ही मेट्रोमध्ये बसलात तर इतका सुंदर नजारा तुम्हाला बघायला मिळेल. हा गोल्डन टाईम म्हणजे तो आहे ज्या वेळेला सनसेट होणार असतो, पण सनसेटच्या आधीचा काही टाईम तुम्हाला राखीव ठेवावा लागतो. म्हणजे वनाज कॉर्नर पाशी यायचं, आपली 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर कुठेतरी छान पार्किंगला लावायची आणि त्यानंतर बरोबर 4:30 आणि 4:45च्या दरम्यान ही मेट्रो पकडायची. शनिवार किंवा रविवार असेल तर उत्तम, कारण मेट्रोमध्ये गर्दी अगदी कमी असते. वनाजपासून रामवाडीपर्यंत पूर्ण तिकीट काढायचं आणि मेट्रोचा हा सफर एन्जॉय करायचा. हा सनसेट होण्याच्या आधीचा गोल्डन टाईम असतो आणि आता थोडंसं पावसाळाही जवळ आलेला आहे, तर तुम्हाला दिसतील सुंदर ढग आहे, एकीकडे सनसेट होतो आहे. सॅटर्डे संडे असल्यामुळे ना गर्दीसुद्धा कमी आहे आणि लोक रिलॅक्समध्ये ट्रॅव्हल करत असतात. कसली गडबड नाही, कसली घाई नाही आणि सुंदर हा सफर तुम्ही एन्जॉय करू शकता. जशी जशी ही मेट्रो गरवारे ब्रिजच्या पुढे जाते ना, तसं तसं सगळा रूट नदी पात्रातून आहे आणि तो इतका सुंदर दिसतो. ही मेट्रोची सफर तुम्ही बघू शकता. मी अगदी भर उन्हाळ्यामध्ये, मे महिन्यामध्ये केलेली आहे, पण तुम्ही बघू शकता सगळीकडे इतकी ग्रीनरी आहे. पुणे खरंच इतकं ग्रीन आहे हे बघून मला खरंच खूप बरं वाटतं. वेगवेगळ्या ऋतूमध्ये म्हणजे थोडा पावसाळा सुरू झाल्यानंतर अर्ली मॉर्निंग किंवा इव्हिनिंग अशा टाईममध्ये जर तुम्ही हा सफर केला ना, तर खरंच भन्नाट व्ह्यू आहे. 4:30 पासून ते 6:30 ते 6:45 पर्यंत सनसेट झालेला नव्हता आणि आम्ही हा सनसेट 4:30 पासून बघत होतो. इतका सुंदर पूर्ण रस्त्यावरती हा सनसेट आणि सनसेट नंतर वेगवेगळे कलर या आकाशामध्ये दिसत होते. तुम्ही ही सफर जर शनिवार रविवारमध्ये प्लॅन केलेली असेल ना, तर तुम्हाला दिसेल की मेट्रोमध्ये ट्रॅव्हल करणारे लोक खूप कमी आहे. मेट्रोमध्ये काही लिमिटेड स्टेशन्सलाच थोडी गर्दी दिसते आणि अदरवाईज मेट्रो ही रिकामी असते. आता ना सनसेट पूर्ण होऊन गेलेला आहे आणि रात्रीच्या वेळेला आम्ही रिटर्न ट्रॅव्हल करतो आहोत. म्हणजे रामवाडीला आम्ही खाली उतरलो, परत एकदा रामवाडीपासून ते वनाजचं आम्ही तिकीट काढलं आणि परत एकदा मेट्रोमध्ये बसलेलो आहोत रिटर्न जर्नीसाठी. रात्रीच्या वेळेचा व्ह्यू सुद्धा प्रचंड सुंदर होता, कारण सगळीकडे दिवे लागलेले रोड्स खूपच सुंदर दिसत होते. आता तुम्ही पाहताय रस्त्याच्या पलीकडे नदीपात्रामध्ये एक मंदिर आहे आणि तेही खूप चमकलेलं आहे सगळ्या लाईट्सनी आणि मेट्रोतून ते किती सुंदर दिसतंय. कसं वाटलं मम्मा? खूप मस्त, खूप मजा आली. सनसेट खूप भारी दिसतो आणि सगळाच व्ह्यू खूप छान आहे. पण फक्त तुम्ही व्ह्यू बघण्यासाठी एकदम टायमावर पोहोचणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला 5च्या आत निघावं लागेल तर तुम्ही सगळा व्ह्यू एन्जॉय करू शकता. तर फ्रेंड्स, अशी होती माझी पुण्यातली मेट्रोची सफर. असेच छान छान व्हिडिओज घेऊन मी येत असते. माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे मलाही मोटिवेशन मिळेल असे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी.
भेटूया नवीन एका व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत बाय.